आजच्या फ्युचर अँड ऑप्शन्स या अत्यंत महत्वाच्या वेबिनारमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. माझा परिचय करून देतो. माझं नाव राजेश सांगळे. मी मॅक्स कॅपिटल या कंपनीचा संस्थापक आहे, फाउंडर आहे. मला स्टॉक मार्केटचा 16 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यातली 11 ते 12 वर्ष मी फ्युचर आणि ऑप्शन डेरिव्हेटिव्ह या सेगमेंटमध्ये काम करतोय. माझी अंदाजून फायरिंग झाली. सुरुवातीला मलाही लॉसेस झाले जेव्हा मी अकाउंट उघडलं पहिल्यांदा 2005 साली ICICI डायरेक्ट मध्ये. तर माझी सुरुवात अशीच झाली होती जशी इतरांची होते. म्हणजे काय, अंदाजून फायरिंग, बरोबर. काहीच माहित नसतं आपल्याला, तरी आपण बाय करतो, सेल करतो, काही माहित नसतं. आपला मार्गदर्शक कोण असतो? आपला कोणतरी जवळचा मित्र ज्याला काहीच कळत नाही स्टॉक मार्केट मधलं. टीव्हीवरचे पोपट आणि आजकाल युट्यूब चॅनल्स किंवा टेलिग्राम चॅनल्स, व्हॉट्सअप ग्रुप्स, तर हे सगळे आपले सोर्सेस आहेत जे अत्यंत तकलादू आहेत. आणि त्यातल्यात जर तुम्ही इंदोरच्या तावडीत सापडला असाल तर कोणीच तुम्हाला वाचवू शकत नाही. हे नीट लक्षात घ्या. माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन आणि डॉयशे बँक या दोन फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स FII सोबत मला काम करायची संधी मिळाली आणि मी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह या सेगमेंटमध्ये काम केलं. 2016 साली मी मॅक्स कॅपिटल या कंपनीची स्थापना केली त्या बळावर, कारण मला कॉन्फिडन्स भरपूर आलेला होता. आणि आज तागायत माझे 3000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फ्युचर ऑप्शन या दोनही सेगमेंटमध्ये व्यवस्थित काम करतात. बरेचसे विद्यार्थी निफ्टी, बँक निफ्टीमध्ये काम करतात. मी फ्युचर आणि ऑप्शनचे सगळे फंडामेंटल्स घेणार आहे. प्लस एक अत्यंत महत्वाची कन्सेप्ट, हेजिंग वरती आपण काम करणार आहोत आज. हेजिंग म्हणजे काय? हेजिंग करूनच इन्स्टिट्यूशन्स पैसे कमवतात. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि आपण काय करतो, आपण कुठे चुका करतो तेही मी तुम्हाला सांगतो. आपण कुठे पैसे हारतो. चला आज आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. मित्रांनो, फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग या विषयाला सुरुवात करण्याआधी काही गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? एकतर आपल्याकडे डीमॅट अकाउंट असलं पाहिजे आणि आपला एक थोडासा प्राथमिक अभ्यास स्टॉक मार्केटचा असला पाहिजे. दोन प्रकारचे बाजार असतात. दोन प्रकारचे मार्केट कोणते कोणते आहेत? एक कॅश मार्केट आहे आणि दुसरं डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. मी सरळ विषयाला हात घालतोय. कॅश मार्केटचा अर्थ काय होतो? कॅश मार्केटचा अर्थ खूप सोपा आहे. आपण बाजारात जातो, बाजारात जाऊन आपण वस्तू विकत घेतो आणि त्याला पैसे देतो. पैसे दिले की वस्तू घेतो. कॅश ट्रान्झॅक्शन, रोखीचा व्यवहार असंही त्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता या दोन महिला दिसत आहेत. त्या दोन महिला काय करतायत? एक महिला काहीतरी फळं किंवा भाज्या विकत घेते आणि तिला त्या बदल्यात पैसे देते. कॅशचा व्यवहार, आजकाल पैसे पण देत नाही ना, आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन करतो. UPI ID थ्रू करतो. गुगल पे, फोन पे, भीम ॲप अशा प्रकारे आपण आजकाल पेमेंट करत असतो. रोखीचा व्यवहार आहे. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा आपण हे करतो. काय करतो आपण? HDFC बँक, रिलायन्स, इन्फोसिस, हो अशीच मजबूत शेअर घ्यायचे असतात. लक्षात घ्या, HDFC AMC हा मल्टीबॅगर ठरू शकतो भविष्यामध्ये. माझं सर्व अनालिसिस झालेलं आहे. HDFC AMC ऍसेट मॅनेजमेंट कंपनी 70% प्रॉफिट मार्जिन असं कुठं असतंय का? इतकी दमदार कंपनी, इतकी चांगली बॅलन्स शीट माझ्या नजीकच्या काळामध्ये माझ्या पाहण्यात आलेली नाही. ओके, आपण काय करतो? स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा आपण डीमॅट अकाउंट उघडून आपले शेअर्स विकत घेतो. शेअर्स विकत घेतले की T+2 च्या नियमानुसार आपल्याला ते शेअर 2 दिवसानंतर आपल्या खात्यामध्ये जमा होतात. याला म्हणतात कॅश मार्केट. आता डेरिव्हेटिव्ह मार्केट. डेरिव्हेटिव्ह मार्केटचा दुसरा आणखी एक अर्थ आहे ज्याला वायदा बाजार, बदला सिस्टीम, उधारीचं मार्केट असे वेगवेगळे शब्द आहेत. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय? नीट समजावून घेऊ आपण. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय आणि मी डेरिव्हेटिव्ह मार्केट बद्दलच एक्सक्लुझिव्हली बोलणार आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केटचा अर्थ काय होतो समजावून घेऊ आपण. तुम्हाला फ्लॅट पाहिजे,
मी पुण्यातून जॉईन झालोय, बरोबर. पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे. तुम्ही पुण्यामध्ये आलात, तुम्हाला पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे. कुठला फ्लॅट पाहिजे ते ठरवा आधी. मला 1 BHK, 1 बेडरूम हॉल आणि किचन असा एक फ्लॅट पाहिजे. त्याला 1 BHK असं आपण म्हणतो. याला काय म्हणतात? अंडरलाइंग ऍसेट. जे काही तुम्हाला घ्यायचंय त्याला एक सोपा शब्द आहे, अंडरलाइंग ऍसेट. ही ऍसेट आहे, ती तुम्ही खरेदी करणार आहात. तर अंडरलाइंग ऍसेट तुम्हाला घ्यायची विकत. एक फ्लॅट ही झाली वस्तू, अंडरलाइंग ऍसेट. तुम्ही गेल्यानंतर बिल्डर तुम्हाला छान चहा कॉफी देतो, तुमचं स्वागत करतो, तुम्हाला ब्रोशर देतो, तुमचा सौदा ठरतो. ब्रोकरचा त्या बिल्डरचा जो माणूस आहे, त्या बिल्डरचा माणूस आणि तुमचा काहीतरी सौदा ठरतो. तर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतात. सॅम्पल फ्लॅट दाखवला की तुम्हाला तो पसंत पडतो. तुम्ही आपल्या कुटुंबासह, पत्नीसह, मुलासह गेलात. फ्लॅटची किंमत ठरते 50 लाख रुपये. किती रुपये? 50 लाख रुपये. याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. हे उदाहरण नीट समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनचं अर्धगणित कळेल. बऱ्यापैकी तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनची आयडिया येईल, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगची आयडिया येईल. फ्लॅटची किंमत किती ठरली? 50 लाख रुपये. क्लिअर? किती फ्लॅटची संख्या ठरली आहे? किती फ्लॅटची संख्या इथे ठरलेली आहे. एका फ्लॅटचा व्यवहार होतोय, एक फ्लॅट. याला म्हणतात लॉट साईज. याला काय म्हणतात? लॉट साईज. एका फ्लॅटचा सौदा होतोय, 50 लाख ही किंमत आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू म्हणतात. आणि एका फ्लॅटचा सौदा होतोय. आता असं आवश्यक नाही ना की तुम्ही एकाच फ्लॅटचा सौदा करणार आहे. एखादा मोठा माणूस असेल, येणारा असेल, किंवा कोणीतरी एखादा श्रीमंत माणूस असेल, तो 10 फ्लॅटचा पण सौदा करू शकतो. ओके. आपला इथे एकच फ्लॅट आहे. ती लॉट साईज किती आपली? त्या लॉट साईज मध्ये फक्त एक फ्लॅट आहे. ओके. आता बिल्डर काय म्हणतो की सर, मला काहीतरी टोकन रक्कम द्या ना, मार्जिन द्या ना, ऍडव्हान्स द्या ना. मला एक चेकबुक काढता आणि 1 लाखाचा त्याला चेक देता. हा जो 1 लाख रुपये, याला म्हणतात मार्जिन मनी. याला काय शब्द आहे? मार्जिन मनी. फ्युचरच्या भाषेमध्ये याला मार्जिन असा शब्द आहे. 1 लाख रुपये देऊन तुम्ही तो फ्लॅट बुक केला, बुकिंग अमाऊंट म्हणा, असे चालेल, त्याला म्हणतात मार्जिन मनी. आता आणखी एक 5वी गोष्ट आहे. बिल्डर काय म्हणतो, सर तुम्हाला हा फ्लॅट ताबडतोब नाही मिळणार. डिसेंबर 2023 किंवा 22, थोडस अलीकडे, डिसेंबर 2022 ला तुम्हाला या फ्लॅटचं पोझिशन मिळेल. हा फ्लॅटची चाबी मी तुम्हाला सुपूर्द करेल. तर डिसेंबर वाटल्यास 30 धरतो मी, 31 डिसेंबर 2022 ही काय झाली? या सौद्याची एक्सपायरी डेट झाली. ही एक्सपायरी डेट आहे. या तारखेला तो सौदा एक्सपायर होतो. या तारखेच्या आत किंवा या तारखेला बिल्डरला तुम्हाला फ्लॅट देणं बंधनकारक आहे. 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. एकतर हा फ्लॅटचा सौदा आहे, त्याला म्हणतात अंडरलाइंग ऍसेट. त्याच्यानंतर 50 लाखाचा सौदा आहे, त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. एका फ्लॅटचा सौदा आहे, त्याला म्हणतात लॉट साईज किंवा कॉन्ट्रॅक्ट साईज. 1 लाख रुपये त्याला तुम्ही टोकन दिलं, सौदा फिक्स केला, त्याला म्हणतात मार्जिन मनी फ्युचरच्या भाषेमध्ये. आणि 30 डिसेंबर 2022 ही झाली त्या सौद्याची एक्सपायरी डेट. सेम. आता फक्त याला काय करा, फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट कसा तयार होतो ते लक्षात घ्या. इन्फोसिस शेअरचा तुम्ही भविष्यातला कॉन्ट्रॅक्ट करू शकता. इन्फोसिस नावाची कंपनी. ओके. किती रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असू शकते? साधारणतः 8-9 लाखाचं. लॉट साईज किती असते? लॉट साईज ठरलेली आहे बाजारात. 600 शेअरची लॉट आहे, एक साईज आहे. 600 शेअरच त्याचा एक लॉट तयार होतो इन्फोसिसचा.
मार्जिन मनी किती? फ्युचर जर असेल तर साधारणतः 1-1.5-2 लाख रुपये. आणि दर महिन्याचा शेवटचा गुरुवार ही असते एक्सपायरी डेट. भविष्यातला सौदा करतो आपण. आज तो भाव फिक्स करतो. फ्युचरचा जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर बायरला आणि सेलरला दोघांनाही बंधनकारक आहे. काय बंधनकारक आहे? सौदा कंप्लीट करणं. बायरला बाय करावंच लागेल, सेलरला सेल करावंच लागेल. हा फ्युचरचं वैशिष्ट्य आहे. फ्युचरमध्ये काय असतं? बायर आणि सेलरला दोघांनाही कंपल्सरी आहे टू बाय आणि सेल. आता सगळ्यात जास्त मजा, सगळ्यात जास्त ब्युटी ही ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये असते. ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असतं? बायरला कोणतंही कंपल्शन नाहीये. बायर काय म्हणतो की ठीक आहे, मला परवडलं तर घेईल भविष्यात, नाही तर मी सोडून देईल सौदा. आता हायपोथेटिकली आपण या फ्लॅटच्या उदाहरणावरून एक 3 सिनॅरिओ लक्षात घेऊ. काय झालं? तुम्ही कुठेतरी बाणेर, बालेवाडी या भागामध्ये फ्लॅट बुक केलं. अचानक सरकारनं काहीतरी एक न्यूज, सरकारच्या धोरणाची एक न्यूज बाजारामध्ये आली. कुठली न्यूज? की तुमच्या फ्लॅट जवळून मेट्रोचा प्रोजेक्ट चाललाय, फ्लॅटचे भाव वाढतील वर्षभरात, 60 लाख झाले समजा. कोण खुश? बायर खुश, तुम्ही खुश, कारण 50चं बुकिंग आहे तुमचं. बिल्डर हा सेलर आहे. मी ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतोय. ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बायरला कोणतंही ऑब्लिगेशन नसतं, त्याला कंपल्शन नाहीये. ऑप्शनच्या भाषेमध्ये बायरला कोणतंही ऑब्लिगेशन नाही, सेलरला मात्र ऑब्लिगेशन आहे. जो बिल्डर आहे ना, त्याला विकावंच लागेल जर तुम्ही ठरवलं तर. फ्लॅटचे भाव समजा 60 लाख रुपये झाले भविष्यात, तुम्हाला कोणतंही ऑब्लिगेशन नाही, नया पैशाचं ऑब्लिगेशन नाही, बरोबर? तुम्ही बाहेर आहात, तुम्ही 50 लाख ही प्राइस फिक्स केली भविष्यातली. काय होईल या सौद्यामध्ये? 60 लाख झाल्यावर तुम्ही खुश, तुम्ही राहिलेले 49 लाख रुपये त्याला नेऊन द्याल आणि सौदा कंप्लीट कराल, रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन त्याची नोंदणी कराल. ऑल राईट. सिनॅरिओ नंबर 2, 50 लाखच राहिला सौदा, तर तुम्ही कराल किंवा सोडून कराल तुम्ही, ठीक आहे. फ्लॅटची किंमत 40 लाख रुपये झाली. कोण खुश? बिल्डर खुश, कारण त्याने 50 ला विकलाय तुम्हाला फ्लॅट. 10 लाखाचा घाटा आहे तुम्हाला, 10 लाखाचा लॉस आहे. पण तुम्ही काय सांगता बिल्डरला? हे बिल्डर थोडा ज्यादा खुश मत हो, मी ऑप्शन बायर आहे, मी कॉल बाय केलाय, काय कर, 1 लाख ठेवून घे, मी हा सौदा कंप्लीट नाही करत, माझ्या हाती आहे. 1 लाख गमावून सुद्धा तुम्ही बाजारात जाऊन 40 लाखाला दुसरा फ्लॅट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला 9 लाखाचा प्रॉफिट झालाय. भविष्यातली किंमत तुम्ही फिक्स केली. असेच सौदे बाजारात फिक्स केले जातात, याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतात. मी क्लिअर कट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केटचं उदाहरण सांगितलंय, फ्लॅटचं उदाहरण घेऊन सांगितलंय. ओके. फ्युचर, ऑप्शन्स, डेरिव्हेटिव्ह मार्केटचे प्रकार आहे का? डेरिव्हेटिव्ह हीच एक सेगमेंट आहे, उधारीचं मार्केट आहे. त्याच्यामध्ये फ्युचर, ऑप्शन्स, फॉरवर्ड्स आणि स्वॅप्स असे 4 प्रकार पडतात. पण आपल्या भारतीय बाजारामध्ये, इंडियन मार्केटमध्ये आपण फक्त फ्युचर आणि ऑप्शन मध्येच काम करणार आहोत. हे एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे आणि ज्याचा सगळ्यात मोठा उपयोग हेजिंगसाठी आहे. हेजिंग, रिस्क कमी करण्यासाठी आहे. त्याचे काय काय उपयोग आहेत, हेजिंग मी तुम्हाला आज क्लिअर कट समजावून सांगणार आहे. आणि हेजिंगचं महत्व, हेजिंगचे फायदे, हेजिंग मधून कसा फायदा तोटा काढायचा, रात्री शांत कसं झोपायचं, एफआयज काय करतात ते सगळं हेज करतात. हेजिंगचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आजच्या क्लासचं वैशिष्ट्य आहे हेजिंग. हेजिंग मध्ये काय काय होऊ शकतं, हेजिंगचे काय काय चमत्कार आहे, आणि आपल्यापर्यंत ते पोहोचलेलेच नाहीत हेजिंग. म्हणजे आपण रिटेल ट्रेडर सारखे सट्टा या मार्केटमध्ये करतो, गॅमलिंग करतो आणि भरपूर पैसे लोक हारतात. मी तुम्हाला अत्यंत एका वेगळ्या जगाची सफर घडवून आणणार आहे, जे जग मी जवळून बघितलंय. एफआयचं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. या मार्केटमध्ये 4 लोक आहेत, 4 प्रकारचे लोक काम करतात स्टॉक मार्केटमध्ये. पहिला क्लास कोणता आहे? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, परकीय गुंतवणूकदार.
माझं सौभाग्य होतं, मी 12 वर्ष यांच्यासोबत मला काम करायला मिळालं इक्विटी डेरिव्हेटिव्ह मध्ये. ओके, कोण आहेत हे लोक? परदेशातले गुंतवणूकदार आहेत. नोमुरा, मॉर्गन स्टॅनले, जेपी मॉर्गन, HSBC, डॉश बँक, सो मेनी. दुसरा प्रकार आहे आपले देशी लोक, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. सर्वात मोठा शार्क भारतातला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC आहे. 6.5 लाख कोटी रुपये त्यांचे, तुमचेच प्रीमियम आहेत ना ते. या लोकांचे प्रीमियम मार्केटमध्ये वळवले जातात. ICICI सिक्युरिटीज असेल, HDFC म्युच्युअल फंड्स असेल, SBI म्युच्युअल फंड्स असेल, हे सगळे लोक डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये? DI आणि FIs मध्ये म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, हेज फंड्स आहेत, पेन्शन फंड्स आहेत, भरपूर इन्शुरन्स कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांचं, हा कोणाचा पैसा आहे? हा जनतेचा पैसा आहे. ओके, तर हे दोन मोठे कॅटेगरी झाल्या. तिसरी कॅटेगरी असते हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, HNIs. कोण हे लोक? राधाकिशन दमानी, रामदेव अग्रवाल, राकेश झुंझुनवाला, डॉली बिंद्रा, हे लोक, विजय केडिया, हे बहुत बड़े प्लेयर आहे. यांच्याकडे सुद्धा हे पैसा मार्केटमध्ये टाकतात. राधाकिशन दमानींना एक फार छान सुंदर प्रश्न विचारला होता की तुम्ही डीमार्टचे प्रमोटर पण आहे, डीमार्टचा IPO आठवतो ना, मजबूत पैसे. काय करतात हे लोक? त्यांना कोणतरी प्रश्न विचारला की बाबा तुमचं 95% सगळं होल्डिंग त्या पोर्टफोलिओमध्ये, लॉंग टर्म होल्डिंग मध्ये, पैसा कुठून येतो? तर ते म्हटले 5%तून. मी फक्त 5% माझ्या भांडवलाचं मी ट्रेडिंग करतो. मी इंट्राडे करतो, स्विंग ट्रेडिंग करतो, पोझिशनल ट्रेडिंग करतो, फ्युचर ट्रेडिंग करतो, ऑप्शन ट्रेडिंग करतो, आणि जो पैसा गोळा होतो त्याचे मी शेअर्स घेतो. आणि त्यांच्यातून आपल्यात एक फरक आहे, आपण गाढव स्टॉक विकत घेतो, कचरा झालेले स्टॉक विकत घेतो. स्वस्त झाले की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे वरती येस बँक, प्रमोटर विकतात, इन्स्टिट्यूशन्स विकतात, HNIs विकतात, आणि विकत कोण गेलं? खाली पडायला लागले की सोनवणे, राऊत, सांगळे, कुलकर्णी, कांबळे हे सगळे विकत घेतात आणि ट्रॅप होतात. कारण चौथा प्रकार आपला आहे. आपलं नाव काय आहे सर्वांचं? आपण मार्केटमधले बुडबुडे आहोत मित्रांनो. आपलं नाव आहे रिटेल इन्व्हेस्टर्स, रिटेल ट्रेडर्स. आणि आपली साईज किती आहे? आपण या समुद्रातले बुडबुडे आहोत, तुम्ही आणि मी धरून. किंवा अजिबात अहंकार करू नका. आणि आपण या लोकांच्या नेहमी विरोधात असतो. डेटा जर तुम्ही काढून बघितला दररोजचा, FIचा डेटा, DIचा डेटा आणि इंडिव्हिज्युअल्सचा डेटा, तर आपण विरोधात असतो आणि आपण खाल्ल्या जातो. आपला गोल्डन डक मार्केटमध्ये होतो. लक्षात घ्या. तर मार्केटमधले शार्क कोण आहेत? शार्क, मोठा मासा कोण आहे? FIs, DIs आणि HNIs. आणि हे काय करतायत? हे सगळं त्या चार्टवर, ओपन इंटरेस्टच्या डेटावर सगळं काही लिहून येतं. फक्त तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. तर तुम्ही काय केलं पाहिजे? यांच्या विरोधात गेलं पाहिजे का यांच्याशी फायटिंग केली पाहिजे? का त्यांचं बोट धरलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे कोपरापासून की मी तुमच्या सोबत आहे, मैं आपके साथ हूं? ते सांगतात तुम्हाला की गो बुलिश, मॅरिको इंडस्ट्रीज वर जा. मॅरिको गेला ना वर, त्यांनी सांगितलं होतं OI डेटा, बरोबर. चार्ट्स हे सगळ्यात मोठं साधन आहे. ते तुम्हाला सांगतं न्यूज, रिझल्ट, या गोष्टी सगळ्या क्लब करायला एका प्रोफेशनल ट्रेडर कडून, एका चांगल्या गुरुची तुम्हाला आवश्यकता आहे. मार्केटमध्ये खूप पैसे तयार होतात. मला खूप अभिमान आहे. माझा एक विद्यार्थी आहे ऋषिकेश नावाचा, बुलढाण्याचा. त्याने मर्सिडीज घेतली 2 दिवसापूर्वी. ही मार्केटची जादू आहे. ही मार्केटमधली काही उदाहरणं आहेत. तर त्याला एका दिवसात हे यश मिळालं का? तो 8 वर्षापासून संघर्ष करतोय, शिकतोय, दररोज 12 तास काम करतोय. लक्षात घ्या. मार्केटला खूप कॅज्युअली घेतो आपण. मार्केट ही कॅज्युअली घेण्यासारखी गोष्ट नाही.
काय काय असतं कॅश ट्रेडिंग आणि याच्यामधला फरक काय? कॅश ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कोणतंही लिव्हरेज मिळत नाही. ओके, कॅश ट्रेडिंग जे असतं ते एका दिवसापुरतं लिव्हरेज मिळतं. लिव्हरेजचा अर्थ काय? उधारी. कॅश मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट. कॅश मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही इंट्राडे करू शकता ना. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये 9 पटीचं लिव्हरेज आहे. म्हणजे काय? तुमच्या खात्यामध्ये कॅश मार्केटमध्ये तुम्हाला लिव्हरेज मिळतं. लिव्हरेजचा अर्थ काय? उधारी. समजा तुमच्याकडे 1000 रुपये असतील खात्यामध्ये, तुम्हाला 9 पटीचं लिव्हरेज मिळतं. 9,000चं बाईंग सेलिंग इंट्राडे साठी तुम्ही करू शकता. पण डेरिव्हेटिव्ह मार्केट असं आहे की तुम्हाला एक 4-5 टक्क्यामध्ये ऑप्शन मिळतो, व्हेरिएबल आहे, आणि साधारणतः 20-22 टक्क्यामध्ये तुम्हाला फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट मिळतो. म्हणजे 600 शेअर 8-9 लाख रुपये किंमत होते इन्फोसिसची. तुम्हाला किती भरावं लागतं ते का फ्युचर बाय करायला? एक साधारणतः मी 20% धरतोय. 1,60,000, 2 लाख, ऑल राईट. पण जर तुम्ही हेजिंग केलं, हार्डली तुम्हाला 40-50-60,000 रुपये लागतात. हेजिंगची सगळ्यात मोठी जादू आहे. हेजिंग बद्दल मी बोलणार आहे. हेजिंग माझा फार आवडता विषय आहे. ओके, आणि आपण हेजिंग करूनच ट्रेड केलं पाहिजे. हेज फंड्स नावाचा एक फंड सुद्धा आहे. एफआयज काय करतात? ते हेजिंगच करतात. थोडंसं हेजिंगला आपण नंतर घेऊ. तुम्ही एक शेअरचं पण बाय सेल करू शकता इथे कॅश मार्केटमध्ये. आणि इथे तुम्हाला स्टँडर्ड लॉट साईज आहे. मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा ते 505 होतं, आता कमी झाले, अर्धी झाली लॉट साईज रिलायन्सची. इथे एक्सपायरीचा विषय नसतो. कॅश मार्केटमध्ये तुम्ही तो शेअर घेऊन त्याला किती दिवस ठेवू शकता. तो स्टॉक, त्याला शेअरला समानार्थी शब्द आहेत काहीतरी. शेअर, स्टॉक, इक्विटी, सिक्युरिटीज, स्क्रिप्ट, काउंटर, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. काय करायचंय? एक शेअर जर तुम्ही घेतला आपल्या डीमॅटला, मी गेल्या 12 वर्षापासून ते शेअरच गोळा करतोय. आणि कोणते शेअर? गाढवणे घोडे, लंबे रेसके घोडे, आणि ते महाग मिळतात. हे तत्व आधी समजावून घ्या. काय माहितीये का? झिरोदाचे जे संस्थापक आहेत, निशिकांत कामत, त्यांचा एक छान इंटरव्ह्यू आला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्याकडे जे रिटेल ट्रेडर आहेत, सगळे रिटेल डीमॅट होल्डर आहेत, ते 4 शेअर मध्ये फसलेले आहेत. 2019 साली मी वाचलं होतं. DHFL, येस बँक, टाटा मोटर्स, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, या 4-5 शेअर्स मध्ये लोक फसलेत. वरच्या लेवलला बाय करतात, स्वस्त समजून बाय करतात, आणि तो शेअर अक्षरशः 8-10 रुपयावर येतो. हा फरक आहे एफआयज मधला आणि आपला. ओके, तर तुम्ही जर शेअर डीमॅटला होल्ड केला तर तुम्हाला त्याचे सगळे फायदे मिळतात. तुम्ही त्याचे अंशतः मालक असतात. इक्विटी म्हणजे काय? ओनरशिप आहे ना, मालक आहे मालक तुम्ही. कुठले फायदे मिळतात मालकाला? त्याला डिव्हिडंड मिळतो, बोनस मिळतो, आणखी काय मिळतं? राईट इश्यू मिळतो, स्प्लिट होतो शेअर, शेअरची संख्या वाढते, असे असंख्य फायदे, कॉर्पोरेट ऍक्शनचे फायदे त्याला मिळतात. पण तसं इथे नाही. फ्युचर जर तुम्ही घेतला तर त्याला खूप काही फायदे तुम्हाला मिळणार नाही. फक्त फायदा तोटा मात्र तुमच्या पदरी पडणार आहे. एक्सपायरी अप टू 3 महिन्यापर्यंत तुम्हाला एक्सपायरीची संधी मिळते. ऑलराईट. शॉर्ट सेल तुम्ही फक्त एकाच दिवसासाठी करू शकता. शॉर्ट सेल हा अत्यंत फायदेशीर विषय आहे. 2 प्रकारचे ट्रेड आपण मार्केटमध्ये करू शकतो. एक तर आपण लॉंग ट्रेड किंवा शॉर्ट ट्रेड. लॉंग ट्रेडचा अर्थ काय होतो? की मी एखादा फ्युचर बाय केला विप्रो या कंपनीचा, माझा अंदाज खरा ठरला, वर गेला, म्हणजे मी खाली बाय करणार, वर सेल करणार. तो जर माझ्या अगेन्स्ट गेला तर मला लॉस होणार आहे. शॉर्ट सेलचा अर्थ नीट समजावून घ्या. शॉर्ट सेल म्हणजे आधी सेल करणे आणि खाली बाय करणे. तुमच्याकडे एकही शेअर नसताना तुम्ही आधी सेलचं बटन दाबू शकता आणि खाली बायचं बटन दाबू शकता. याला म्हणतात शॉर्ट सेल. बेरिश ट्रेड, मंदीचा ट्रेड, असं शक्य आहे. जेव्हा मार्केट पडायला सुरुवात झाली होती तेव्हा लोकांनी धो पैसे कमावले. आम्ही सुद्धा त्यातले एक. कधी? मागच्या एक्झॅक्टली 1 वर्ष आधी, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान मार्केट पडलं, आणि जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा ते असं सरळ क्रॅश होतं. शॉर्ट सेल मध्ये
तुम्हाला जास्त पैसे मिळतात आणि जास्त लवकर मिळतात. 60% ट्रेड हे शॉर्ट सेलचे केले पाहिजेत. ओके, शॉर्ट सेल ही एक मोठी गंमत आहे. लेस आरओआय आणि ग्रेटर आरओआय हा काय प्रकार आहे? हा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे हा अगदी छोटा असतो. म्हणजे तुम्ही कॅशमध्ये बाय केले 250 शेअर रिलायन्स इंडस्ट्रीजचे, त्याला भांडवल मोठं लागणार आहे. ओके, नंतर ते वर गेले तर त्याचा आरओआय काढा, आणि इथे तुम्हाला भांडवल अगदी 20-22% लागणार आहे. हेजिंग केलं तर आणखी कमी 5% भांडवलात फ्युचर हेज होतो. 5-7-10% मॅक्सिमम. लक्षात आलं? हा जो विषय आहे हा क्लिअर कट समजावून घ्या. सर्वात जास्त पैसे फ्युचर आणि ऑप्शन्स मधून कमावले जातात. ऑप्शन रायटिंग ही एक नोकरी आहे. ऑप्शन रायटिंग जर आपल्याला शिकायला मिळालं आणि हेजिंग करून करायचं, ऑप्शन रायटिंग ही एखादी नोकरी आहे. एफआयज आपल्या बाजारातून 11 ते 12 हजार कोटी रुपये घेऊन भारतातून जातात. आपल्याला खबरही नाही, कारण आपला गैरसमज आहे की ऑप्शन रायटिंगला खूप मोठं भांडवल लागतं. पण जर तुम्ही हेजिंग केलं प्रॉपर, किती लागणार आहे ते पण सांगेल तुम्हाला. काय अडचणी, भांडवल किती लागेल, काय सेटअप आपण टाकला पाहिजे, कसं ट्रेड केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगेल. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग कशामध्ये केलं जातं? डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग दोन प्रकारे केलं जातं, एक तर मार्केटमध्ये किंवा मार्केटच्या बाहेर. आता हा फ्लॅटचा सौदा जो झाला तो कोणता सौदा आहे? फ्लॅटचा सौदा बघितला ना तुम्ही? फ्लॅटचा जो सौदा झालाय तो आउट ऑफ ओव्हर द काउंटर मार्केट मधला आहे आणि आपल्याला एक्सचेंज मध्ये सौदे करायचे. जो बाहेर आपण सौदा करणार आहे ओटीसी मार्केट मधला, त्याला कुठलंही संरक्षण नसतं. पण जेव्हा आपण मार्केटमध्ये करतो तर मार्केटमध्ये तुमची एकही रुपयाची फसवणूक होणार नाही याची खात्री एक्सचेंज तुम्हाला देतं. एकही रुपयाची नाही. कारण मध्यस्थी कोण असतं? क्लिअरिंग कॉर्पोरेशन. आणखी मध्यस्थी कोण असतं? ब्रोकर असतात. एकही रुपयाची तुमची फसवणूक, मी प्रॉफिट लॉस बद्दल बोलत नाही, फसवणूक 0% शक्यता. कशामध्ये चालतं डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग? स्टॉकमध्ये चालतं, करन्सीज मध्ये चालतं, कमोडिटीज मध्ये चालतं. गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस फेवरेट माझ्या 4 कमोडिटीज आहेत. काय माहितीये का, सकाळी 9:15 मार्केट ओपन होतं, रात्रीच्या 11:30 पर्यंत मार्केट आहे. पण आपल्याला वेळ नाही ना, कारण आपण बिझी असतो. आपल्या गरिबीचं कारण काय? आपण कशामध्ये बिझी आहे? आपण नेटफ्लिक्स, हॉटस्टार, मोदी गांधी, व्हॉट्सअप, युट्यूब, फेसबुक. आपल्याला वेळच नाही पैसे कमवायला. आपल्याला ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये खूप उशीर झालेला आहे. आणखी उशीर जर कराल तर वाट्याला पश्चाताप येईल. कुठली तरी एक व्हिटॅमिन एमची कला तुम्ही शिकलीच पाहिजे. आणि मला अत्यंत दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की बाहेर परिस्थिती खूप भीषण आहे, तुम्हालाही माहिती आहे. घर बसल्या या व्यवसायाला भांडवल 0 लागणार आहे सुरुवातीला. पेपर ट्रेड करायचा सुंदर, हे पेपरवर घ्यायचे सगळे ट्रेड. ज्या काही स्ट्रॅटेजी मी शिकवणार आहे पेपरवर करायचं सगळं. पेपरवर करून तुम्हाला त्याचं आउटपुट तुम्हाला चेक करता येणार आहे. लक्षात आलं? म्हणजे पेपरवरती आपला प्रॉफिट लॉसचा सगळा गेम ऍज अ गेम म्हणून खेळायचा, इंटरेस्टिंग गेम. काही ऍप्लिकेशन पण असतात, सेन्सिबल नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्यांचं काहीतरी पेड आहे, ते छोटी फी आहे त्यांची. त्याच्यानंतर फक्त 10,000 रुपयाने मी जी एक बँक निफ्टी स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर हेजिंग, ते हा सगळा असा टप्प्याटप्प्याने हा प्रवास पुढे न्या. मोठं भांडवल नाही लागणार. या व्यवसायाला फक्त एकच लागतं, थोडीशी अक्कल आणि नेटवर्कची चांगली कनेक्टिव्हिटी. इंटरनेटचं चांगलं कनेक्शन असलं की आपला कार्यक्रम बऱ्यापैकी पाडला जाऊ शकतो. लक्षात घ्या. अंडरलाईंग ऍसेट म्हणजे काय? क्रूड ऑइल किंवा रिलायन्सचा शेअर, स्पॉट शेअर किंवा त्याचा स्पॉटचा रेट, हे जे अंडरलाईंग ऍसेट आहे मित्रांनो, याच्यापासून डिराईव्ह केले जातात प्रोडक्ट. याच्यापासून काय केले जातात? प्रोडक्ट डिराईव्ह केले जातात. हे प्रोडक्ट डिराईव्ह करून त्याच्यापासून काय काय तयार होतं क्रूड ऑइल पासून? आता
एकतर नाफ्ता, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, सो मेनी प्रोडक्ट. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय, जेव्हा क्रूड ऑइलचे भाव वाढतात, अंडरलाईंग ऍसेटचे भाव वाढतात, तेव्हा डेरिव्हेटिव्हचे भाव वाढतात. जेव्हा संत्र्याचे भाव वाढतात, संत्रा हे एक अंडरलाईंग ऍसेट आहे, त्याच्यापासून काय तयार होतं, ट्रॉपिकाना, फ्रुटी. जेव्हा संत्र्याचे भाव वाढतात तेव्हा ट्रॉपिकानाचे भाव वाढतात. म्हणजे जर तुम्ही फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर स्पॉटचे चार्ट बघा. स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्पॉट रेट वाढला मार्केटमध्ये तरच फ्युचर किंवा ऑप्शनचे भाव वाढतात. ऑप्शनचं गणित आणखी वेगळं आहे थोडंसं, त्याच्यात टाइम व्हॅल्यू पण असतं. ओके, मला सांगायचं एवढंच आहे की फक्त ऑप्शनचे चार्ट बघा. मी एक टेरिफिक स्ट्रॅटेजी शिकवतो, त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे बँक निफ्टी एक्सपायरी स्ट्रॅटेजी. फक्त त्या एकाच स्ट्रॅटेजीमध्ये कॉल आणि पुटचे चार्ट बघावे लागतात. 2 प्रकारचे बाजार असतात, मी सांगितलं तुम्हाला, ओव्हर द काउंटर आणि एक्सचेंज ट्रेडेड मार्केट. ओव्हर द काउंटर मार्केटमध्ये धोके कोणते आहेत? ओव्हर द काउंटर बाजारामध्ये संरक्षण नाही आपल्याला, बायर भाग्य येतो, सेलर भाग्य येतो. एक्सचेंज ट्रेडेड मार्केटमध्ये सगळं काही सुरक्षित आहे. म्हणजे काय, क्लिअरिंग कॉर्पोरेशन बायर आणि सेलरच्या हितरक्षणाची जबाबदारी घेते. बायरला लॉट मिळणारच, सेलरला पैसे मिळणारच, हे ठरलेलं आहे. एकही रुपयाचं तुमची फसवणूक या मार्केटमध्ये होणार नाही. डेरिव्हेटिव्ह बाजाराचं फ्युचर आणि ऑप्शन्स अशा 2 भागामध्ये वर्गीकरण आपल्याला करता येईल, डिफरन्शिएशन करता येईल. फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट, आपल्याला दोन्ही कॉन्ट्रॅक्ट करायच्यात, दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्यात. लक्षात घ्या, फ्युचर मार्केट ते आणखी 2, फ्युचर आणि ऑप्शन आणखी 2 गोष्टीमध्ये केलं जातं. इंडेक्समध्ये सुद्धा केलं जातं आणि स्टॉक्समध्ये सुद्धा केलं जातं. हे कोणते कोणते स्टॉक आहेत, काय आहेत बघूयात आपण. निफ्टी हा काय आपला इंडेक्स आहे. एनएससी काय, सॉरी सेन्सेक्स काय, इंडेक्सच आहे ना आपला. सेन्सेक्स कोणाचं प्रतिनिधित्व करतो? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि निफ्टी कोणाचं रिप्रेझेंटेशन करतो? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल की सर या 2 बाजारापैकी कुठल्या बाजारात आपण काम केलं पाहिजे? चॉईस खूप सोपी आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरतीच काम करा. असं मी का सांगतोय? असं सांगण्याचं कारण एकच आहे, महत्वाचं कारण आहे. डेरिव्हेटिव्ह बाजारातलं 99-98% ट्रेडिंग हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला केलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही फक्त एकच बाजार फॉलो करा, त्याचं नाव आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि एकच इंडेक्स ट्रेड, तुम्हाला इंडेक्समध्ये सुद्धा ट्रेड करता येतं, तुम्हाला स्टॉक्समध्ये सुद्धा ट्रेड करता येतं. याला म्हणतात इंडेक्स फ्युचर, याला म्हणतात स्टॉक फ्युचर, याला म्हणतात इंडेक्स ऑप्शन, याला म्हणतात स्टॉक ऑप्शन्स. ओके, कुठल्या कुठल्या बाजारामध्ये करतायत तुम्हाला हे? निफ्टी 50, बँक निफ्टी, आणि आणखी एक नवीन आलाय बाजारामध्ये, त्याचं नाव आहे फिन निफ्टी, फिनान्शियल निफ्टी. 3 प्रकारचे इंडेक्स, म्हणजे तुम्ही निफ्टीला शेअर सेल करू शकता, बाय करू शकता, बँक निफ्टीला बाय करू शकता, सेल करू शकता. फिन निफ्टी नवीन आलाय प्रोडक्ट. ओके, स्टॉक फ्युचर्स 157 स्टॉक आहे. ऑलमोस्ट किती स्टॉक आहेत? 157 आहेत, आणि 3 इंडेक्स, अशा 160 प्रकारामध्येच नॅशनल स्टॉक एक्सचेंजला टोटल 1800च्या जवळपास कंपन्या लिस्टेड आहेत. त्या सर्वच कंपन्यांमध्ये चालतं का फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग? नाही चालत. कुठल्या कंपन्या आहेत त्या? फक्त 157 त्यांनी टॉप क्वालिटी ए ग्रुपच्या कंपन्या त्यांनी त्या कॅटेगरीमध्ये टाकल्या, मोठ्या कंपन्या. त्याचं कारण काय? मॅन्युप्युलेशन होऊ नये. एखादी छोटी मोठी कंपनी असेल त्याच्यामध्ये खूप मॅन्युप्युलेशन होईल. मॅन्युप्युलेशन कोण करतं माहिती का तुम्हाला? इंदोरवाले. ते कधी सांगतात का तुम्हाला एचडीएफसी बँक विकत घ्या? अजिबात नाही. काहीतरी एखाद्या छोट्या मोठ्या स्टॉकचं नाव सांगतात, कारण त्यात ऑपरेटेड गेम असतो, ऑपरेटर ड्रिव्हन, त्याच्यामध्ये चालतात भरपूर गोष्टी. हे बघा, इंडेक्स ऑप्शन्स, माझा सगळ्यात फेवरेट बँक निफ्टी आहे. बँक निफ्टीमध्ये सर्वात जास्त नीट लक्ष देऊन ऐका, बँक निफ्टीमध्ये सर्वात जास्त लिक्विडिटी आणि व्हॉलेटिलिटी असते, आणि सगळ्यात जास्त पैसा कमावला आणि गमावला जातो तो कशामध्ये? बँक निफ्टीमध्ये. कोण गमावतं? आपले 90-92% जे
भोळे बाबडे रिटेल ट्रेडर आहेत, गल्ली बोळातले सगळेच, ते तुफान पैसे कमवतात बँक निफ्टीमध्ये. आणि काहीच माहित नसतं लोकांना, म्हणजे स्ट्राईक प्राइस माहित नाही, टाइम व्हॅल्यू माहित नाही, एक्सपायरी माहित नाही, व्हॉलॅटिलिटी माहित नाही, बँक निफ्टीच्या बँका माहित नाही, तरी लोक त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राइस माहित नाही, ओटीएम एटीएम काहीच माहित नाही, आणि लोक बँक निफ्टीमध्ये धडपड करतात. आणि सगळ्यांची व्यवस्थित आर्थिक कत्तल बँक निफ्टीमध्ये होते. कोण कमवतं? HNIs कमवतात. आपल्यातले 5-10% लोक फक्त समजदार आहेत रिटेल मधले, ते प्रोफेशनल ट्रेडर आहेत, प्रो ट्रेडर आहेत, ते शिस्तीत पैसे कमवतात. सगळ्यात जास्त पैसा बँक निफ्टीमध्ये कमावू शकतात. मित्रांनो, फ्युचर आणि ऑप्शनचा एक सेगमेंट असा आहे की महिन्याला सहज तुम्ही 50,000 रुपये, 25,000 रुपये, सुरुवातीला 10,000 रुपये, सुरुवात छोटी करा ना. हे 4 व्हीलर चालवणं शिकण्यासारखंच आहे. 4 व्हीलर जेव्हा आपण चालवायला शिकतो तेव्हा काय आपण 5व्या गिअरवर गाडी चालवून शिकत नाही ना. काय करतो आपण? पहिला गिअर टाकतो. छोटी सुरुवात करा, बँक निफ्टी पासून सुरुवात करा माझ्यासोबत. मैं आपको दूर तलक लेके जाऊंगा. कारण मी स्वतः एक ट्रेडर आहे. माझं जे घर चालतं ते ट्रेडिंगवर चालतं. ट्रेनिंग ही माझी पॅशन आहे. स्टॉक ऑप्शन्स मध्ये आपण, मी सांगितलं तुम्हाला किती स्टॉक आहेत, 157 स्टॉक आहेत. यातले कमी जास्त होतात, यातली लॉट साईज सुद्धा कमी जास्त होते भाव एकदम कमी झाले की. ओके, 157 स्टॉक पैकी सर्वच ऑप्शन्स मध्ये आपण काम केलं पाहिजे का? फ्युचरसाठी ओके, पण 157 चे 57 लायक नाहीत. यातले केवळ 65-70 स्टॉक हे लिक्विड आहेत, छानपैकी लिक्विडिटी त्या स्टॉक त्या ऑप्शन्स मध्ये आहेत. तर ते कोणते आहेत ते सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला स्टॉक सिलेक्शन क्लिअर करेल. ओके, तर सगळ्या स्टॉक्सवर भर देऊ नका. काय काय फीचर्स काय काय आहेत? याला कुठले डिमॅटचं रिलेशन नाही, मार्जिन बेस्ड प्रोडक्ट आहे, नॉन डिलिव्हरी बेस्ड सेटलमेंट आहे, कंपल्सरी ट्रेडिंग इन लॉट साईज आहे, नो प्रॉब्लेम, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे बघूया आपण. मार्जिन रिक्वायरमेंट पण मी तुम्हाला दाखवतो. मार्जिन किती लागतं, भांडवल किती लागतं एखादा फ्युचर उभा करायला किंवा एखादं ऑप्शन उभं करायला. 3 प्रकारचे लोक काम करतात मार्केटमध्ये. एक तर ट्रेडर काम करतात, हेजर्स काम करतात आणि आर्बिट्राजर्स काम करतात. मी तुम्हाला या तीनही कॅटेगरीमध्ये नेऊन ठेवायची इच्छा व्यक्त करतो. मी तुम्हाला तीनही कॅटेगरीमध्ये टाकेल. तुम्हाला प्रॅक्टिस करायची, भरपूर प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस किती? 15 दिवस, महिनाभर जर तुम्ही बॅक टेस्टिंग केलं, पेपर ट्रेडिंग केलं, 1 महिन्याभराच्या आतमध्ये साधारणतः तुमचं फ्युचर ऑप्शनचं बिझनेस, मी बिझनेस असं म्हणतोय, बिझनेस सुरू होईल आणि छानपैकी एक व्हिटॅमिन एम मिळायला सुरुवात होईल. आणि हा जर बिझनेस तुम्ही चालू केला, प्रोफेशनल ट्रेडर झालं. 2 प्रकारचे ट्रेडर आहेत ना मार्केटमध्ये, 90% आणि 10%. आपल्यामध्ये 10% प्रमाण पण खूप मोठं आहे, 5%च आहेत लोक. तर 5% जर तुम्ही आलात तर तुम्हाला 2च शक्यता आहेत, एकतर हॅपी लॉस, छोटा लॉस, किंवा मोठा प्रॉफिट. हॅपी लॉस घाबरू नका, दिस इज कॉस्ट ऑफ बिझनेस. म्हणजे काय? आपण किराणा दुकान टाकलं, कुठला तरी एखादा बिझनेस केला, तिथे खर्च येतो की नाही? माल भरावा लागतो, नोकरांचे पगार करावे लागतात, भरपूर गोष्टी कराव्या लागतात. तोच खर्च या बिझनेसमध्ये म्हणजे हॅपी लॉस. कधीतरी आपला हॅपी लॉस होणार आहे. आणि वन मोर एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी, जेव्हा आपण हेजिंग मध्ये काम करू तेव्हा लॉस खूप छोटा असणार आहे. लक्षात घ्या, काय काय केलं जातं ते आपण समजावून घेऊ. ट्रेडर्स हे सिंगल लेग पोझिशन करतात, जे आपल्याला अजिबात करायची नाही. याला फक्त एकच स्ट्रॅटेजी माझी अपवाद आहे, कारण त्याच्यामुळे मोमेंटम ट्रेडिंग येते, स्पीड ट्रेडिंग आहे. फक्त एक बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी आहे जी सुरुवातीला तुम्हाला सुरू करायची आहे, ती हेज न करताच वापरायची आहे. बाकी मी साधारणतः एक 10 स्ट्रॅटेजी हेजिंगच्या मला क्लिअर कट सगळ्या विथ प्रॅक्टिस, त्याचा सराव, त्या गोष्टी सगळं, प्रॉफिट कुठे कमवायचा, लॉस कुठे बुक करायचा, छोटा लॉस, त्या सगळ्या गोष्टी त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे व्यवस्थित. आता अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण आलेलो आहे, हेजिंगचा विषय समजावून घ्या. हेजिंग नीट समजावून घ्या. हेजिंग नाही समजे तो कुछ भी नहीं समजे.
मोठ्या इन्स्टिट्यूशन कुठून पैसे काढतात, कसे काढतात ते जरा नीट समजावून घ्या. हेजिंग. हेजिंगचा एक सोपा अर्थ सांगतो. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, त्याचे तुमच्याकडे डीमॅटला 250 शेअर्स आहेत. ऑलराईट, तुम्हाला चार्ट वरती कळालं, ओपन इंटरेस्टच्या डेटावरती कळालंय की निफ्टी पडणार आहे. 5 स्टार ट्रेड मिळाला तुम्हाला. मी स्टार ट्रेडिंग सिस्टीम शिकवतो. जगातले सगळे प्रोफेशनल ट्रेडर ही पद्धत वापरतात. तुम्हाला काय मिळालं? 5 स्टार ट्रेड मिळालं. काय होईल? हा स्टॉक जर खाली गेला, 2000 रुपये समजा याची बाजारात किंमत सुरू आहे रिलायन्सची, 2000 रुपये किंमत चालली. हा स्टॉक जर कोसळला खाली, तुम्हाला हेवी लॉस होऊ शकतो. पण मी काय करू शकतो आता याला? एक फ्युचर जर मी सेल केला तर, एक कॉल जर मी सेल केला तर काय होईल? मी मंदीची पोझिशन घेतली, ओके, किंवा एखादा पुट बाय केला तर, कॉल आणि पुट असतात ऑप्शन मध्ये, ओके, तर काय होईल? या बाजूला मला लॉस होईल आणि या बाजूला भरभरून प्रॉफिट होईल. म्हणजे इथे जर समजा 100 रुपयाने शेअर पडला, कितीचा लॉस होईल? 25,000. आणि या बाजूला मला साधारणतः 20,000 रुपये प्रॉफिट होईल किंवा 22,000 रुपये. मला फक्त 3,000 रुपये लॉस होऊ शकतो. किंवा फ्युचर असेल तर 25 ला 25, म्हणजे माझा प्रॉफिट लॉस 0. याला म्हणतात हेजिंग. तेजी आणि मंदीच्या पोझिशन सोबत घेणं. तुम्हाला काय वाटतं? 8-8, 10-10 हजार कोटीचे बाईंग करतात, फ्युचर्स ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात, पोझिशन उभ्या करतात. कोण? FIs आणि DIs. ते नेकेड पोझिशन घेत असतील का? नेकेड पोझिशनचा अर्थ समजावून घ्या. समजा मी फक्त एक फ्युचर बाय केला, रिलायन्सचा फ्युचर बाय केला 2000 रुपयाला, 250 क्वांटिटी त्यात असते एका लॉटमध्ये, बरोबर. काय होईल? मला या सौद्यामध्ये अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो किंवा अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. कबूल कबूल कबूल. दोनच शक्यता आहेत ना? 3 शक्यता आहेत. अनलिमिटेड प्रॉफिट होईल वर गेला तर, 27 मेच्या एक्सपायरीचा घेतलाय मी. खाली जर गेला तर अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. मार्केट माझ्या हातात नाही, स्टॉक माझ्या हातात नाही, बाजार माझ्या हातात नाही. बाजाराला रीड करणं, बाजारातली किंमत, टेक्निकल अनालिसिस वापरणं, सगळ्या गोष्टी वापरणं, प्राइस रीडिंग करणं, हे माझ्या हातात आहे. सगळ्यात मोठी चूक रिटेल वाले काय करतात ते समजावून घ्या. ते सिंगल लेगवर उभे राहतात. ते एक तर फक्त कॉल बाय करतात, फक्त पुट बाय करतात, फक्त फ्युचर बाय करतात, फक्त कॅश मध्ये बाईंग करतात. ते वादळामध्ये उभे असतात. तॉक्ते नावाचं वादळ आता सुरू झालंय, वारे बिरे सुरू झाले समुद्र किनाऱ्यावर, तॉक्ते. आणि एका पायावर जर उभे असले, काय होईल? काय सांगण्याची गरज नाही ना, नाकातोंडात पाणीच जातं. कधीतरी प्रॉफिट होतो, तुक्का लागला, गावभर त्याचे स्क्रीनशॉट फिरतात. 4-5 दिवस भाऊ गायब असतो, समजून जायचं टांगा पलटी झालाय. दुसरं काय नाही. त्या ग्रुप्सवर काय चर्चा चालतात? सगळ्यात मोठी चूक कोणती आहे मग आपली? सिंगल लेगवर उभे राहणं, नेकेड पोझिशन घेणं, हे अत्यंत अत्यंत रिस्की आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की आपण आता हेजिंग मध्ये काम करू, हेजिंगचा अर्थ काय? हेजिंगचा अर्थ फार सोपा आहे. तेजी मंदीच्या पोझिशन घेणं, किंवा आपली एक मेन पोझिशन असते आणि दुसरी पोझिशन हेज्ड असते. मी काय करणार आहे आता? रिलायन्सचा एक फ्युचर तुम्हाला एक फ्लेवर दाखवतो फक्त, हेजिंगची पोझिशन काय असू शकते. रिलायन्सचा एक फ्युचर मी लॉंग केलं, म्हणजे माझा व्ह्यू माइल्डली बुलिश आहे किंवा स्ट्रॉंगली बुलिश आहे, ओके. मी लॉंग केलं, मला किती भांडवल लागू शकतं ते पण बघू आपण. आता मी याला हेजिंग केलं, ही माझी मुख्य पोझिशन आहे, मी याला हेज करतोय. मी काय केलं? एक रिलायन्सचा ATM पुट मी बाय केला याच्यासोबत. तर या स्ट्रॅटेजीमध्ये मला लिमिटेड लॉस आहे.
लिमिटेड लॉस आहे आणि अनलिमिटेड प्रॉफिट आहे. आणि जशी माझ्या स्टॉप लॉसचं काम माझी दुसरी पोझिशन करते, माझा पुट करतो. शांत झोपायचं असेल, थोडा प्रॉफिट काढायचा असेल, एकदम छोटा लॉस काढायचा असेल, भांडवल खूप छोटं लागायचं असेल, तर हेजिंग शिवाय पर्याय नाही. आणि आता सेबीने जे नियम बदललेले आहेत ते त्याच्यासाठीच बदललेले आहेत की हे जे आमची लेकरं आहेत XYZ सगळे, त्या लेकरांना थोडीशी अक्कल यावी, त्या लेकरांना सुरक्षित पैसे मिळावेत आणि शिस्तीत पैसे मिळावेत. पण आपल्याला अजून हेजिंग कोणी शिकवलंच नाही. आपल्यापर्यंत त्या दमदार गोष्टी येतच नाही. काय माहितीये का, ते फ्युचर ऑप्शनचे भरपूर क्लासेस आहेत, ते या गोष्टींपर्यंत कधी जातच नाही. त्यांनाही माहित नसतं हेजिंग काय प्रकार आहे. तर हेजिंगचे फायदे कोणते कोणते आहेत नीट समजावून घ्या. एक फ्लेवर मी तुम्हाला दाखवला होता, एक फ्युचर मी लॉन्च केलं, 250 क्वांटिटी आहे समजा, साधारण 2000 प्राइस आहे. वरच्या अपसाईडला कितीही मला प्रॉफिट होऊ शकतो, अनलिमिटेड. प्राइस वर किती जाऊ शकते आणि खाली मला अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. पण मी आता काय केलंय, माझी पोझिशन मी हेज केली, त्याला कुशन दिलंय, एक पुट बाय केलंय एटीएम प्राइसचा. बाजारात प्राइस चालली तेवढी, त्याचा एटीएम मी पुट बाय केला, त्याचं साधारणतः समजा 100 रुपये किंवा कमी धरतो वॉट एव्हर, किंवा 250 इतका त्याचा प्रीमियम आहे बाजारामध्ये. एक पुट मी बाय केलं, छान सुंदर. भांडवल किती लागेल माहितीये का मला? टेरिफिक भांडवल लागेल जर हेजिंग नाही केलं तर. हेजिंगचे फायदे समजावून घ्या. हेजिंगमुळे तुम्हाला एकतर लॉस खूप छोटा होणार आहे, कारण जेव्हा तुमचा स्टॉक खाली जाईल तेव्हा पुट तुम्हाला पैसे कमावून देईल. काय करेल, हा पुट तुमच्यासाठी कमाई करेल आणि इथे लॉस चालू होईल थोडासा. तर आपण काही इतकं लांब थोडीच थांबतो. आपला टेक्निकल स्टॉप लॉस, आपला टाइम स्टॉप लॉस, 2-3 प्रकारचे स्टॉप लॉस असतात. मनी स्टॉप लॉस, मॉनिटरी स्टॉप लॉस, असे 3 स्टॉप लॉस असतात फ्युचर ऑप्शन मध्ये. तर त्यातला एक जो पहिले हिट होईल, तर मी एक अत्यंत छोटा लॉस घेऊन बाहेर पडलो तर तुम्हाला चालणार आहे का? एक अत्यंत छोटा लॉस, आणि ती शक्यता 20-22% आहे. कारण सगळ्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो 70-75% आहे आणि ऑप्शन रायटिंगचा सक्सेस रेशो 80%च्या आसपास आहे. ती नोकरी आहे, ती छानपैकी सुंदर झोपायचं आणि मार्केट किंवा स्टॉक गॅप अप हो गॅप डाऊन हो, काहीच टेन्शन नाही. आर यू गाईज लव्हिंग दिस? की रिलायन्स 200 पॉईंटने वर किंवा निफ्टी धरतो, वाटलं निफ्टीमध्ये ट्रेड करतोय आपण, वॉट एव्हर, कितीही गॅप अप गॅप डाऊन हो, आपला लॉस हा डिफाईन्ड असेल, छोटा लॉस असेल, एकदम छोटा. दुसरा फायदा हेजिंगचा, आपल्याला भांडवल जे 5 पट लागणार होतं ते फक्त आता 40-50 हजारात कार्यक्रम होईल. तिसरा फायदा, सगळ्यात महत्वाचा फायदा कोणता? ही दुसरी पोझिशन जी आहे ही आपल्या स्टॉप लॉसचं काम करणार आहे. कशाचं काम करणार आहे? स्टॉप लॉसचं काम करणार आहे. आपल्याला वेगळा स्टॉप लॉस लावण्याची गरज नाही. फक्त या स्ट्रॅटेजी वापरताना तुमची कला कुठे आहे? कला कुठे आहे? तुमचं स्किल कुठे वापरायला पाहिजे? तुम्ही ही स्ट्रॅटेजी कधी वापरायची, ही स्ट्रॅटेजी कशी ऍडजस्ट करायची जर आपण लॉसमध्ये जायला लागलो तर, आणि प्रॉफिट कुठे बुक करायचा. आणि सगळ्यात सुंदर ऍडव्हान्टेज काय? शांत झोप, कूल काम, काहीच नाही. म्हणजे तुमची सायकोलॉजी गडबड करत नाही, कारण इथे सायकोलॉजी धडधड वाढायला लागते. एक फ्युचर घेतला किंवा एखादा कॉल घेतला की 7-8 हजाराचा लॉस दिसायला लागतो, माणूस पटकन स्क्वेअर ऑफचं बटन दाबतो आणि आपण बाहेर येतो. हेजिंग हा जो प्रकार आहे याच्यावर माझं नितांत प्रेम आहे आणि तुम्ही प्रेम करायला सुरुवात कराल. माझे 90% ट्रेड हे हेजिंगचेच असतात आणि FII त्याच पद्धतीने काम करतं आणि सेबीची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही हेजिंग करूनच ट्रेड केलं पाहिजे. याचे बारकावे मी तुम्हाला कित्येक तास ते समजून सांगणार आहे, त्यामुळे काळजी करू नका.
हे सबसे बडी ब्युटी आहे हेजिंग. आर्बिट्राज जर मी तुम्हाला सांगितलं की एखादा छोटासा प्रॉफिट मिळेल तुम्हाला, ओके, पण 100% गॅरंटी पॉसिबल आहे. आर्बिट्राज स्ट्रॅटेजी सुद्धा आहे. दोन प्रोडक्ट मधला फरक घेणं किंवा दोन मार्केट मधला फरक घेणं, किमतीचा फरक, आर्बिट्राजचा अर्थ समजावून घ्या. हापूस आंबे, देवगड हापूस पिंपरीला 500 रुपये डझन आहेत आणि पुण्याला गुलटेकडी मार्केटला 550 रुपये डझन आहे. स्मार्ट व्यापारी काय करेल? इथून गाडी भरेल, खर्च वाजवता तिकडे जाऊन विकेल. आर्बिट्राज. ओके. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बद्दल मी बोललो की बायर आणि सेलर मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट होतो. 4-5 टर्म्स मी तुम्हाला सांगितलं. लिव्हरेजचा ऍडव्हान्टेज हा तुम्हाला मला काहीतरी महत्वाचं दाखवायचं, अत्यंत महत्वाचं दाखवायचं की किती फायदा होऊ शकतो आपण जर हेजिंग वापरलं तर. झिरोदा मार्जिन कॅल्क्युलेटर असं टाईप करा. तुमच्या ब्रोकरचं नाव टाका, मार्जिन कॅल्क्युलेटर असा शब्द पुढे टाका. ओके. चला मी काय करतोय आता, एक रिलायन्सचा फ्युचर लॉंग करतोय. ओके. रिलायन्स 27 मेचा फ्युचर. किती भांडवल लागेल जरा लक्ष द्या. आता एक कॉस्ट ऑफ कॅरी कमी होत चालली आहे, म्हणून आता हे फक्त 1,08,000 रुपये लागतील तुम्हाला. महिन्याच्या सुरुवातीला जास्त लागले असते. ओके. 250ची लॉट साईज आहे. हा फ्युचर जर तुम्ही लॉंग केला तर 1,08,000 रुपये लागणार आहेत. ओके. लक्षात घ्या भांडवल कसं कमी होतं आणि रिस्क कशी कमी होते. हेजिंगची काय मजा आहे. आता मी काय करतोय, मी एक तेजीची पोझिशन घेतली, मी फ्युचर लॉंग केला. वर गेला तर धो प्रॉफिट, खाली गेला तर धो रोने का. गम ही गम. आता हे गम मी काढून टाकतो, रिस्कच काढून टाकतो ना. फ्युचर ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? सगळ्यात जास्त भीती कोणती वाटते लोकांना? रिस्क. आणि मी रिस्कच काढून टाकली तुमची तर. आणि दुसरी भीती कोणती आहे? मोठं भांडवल, बडा भांडवल. असं नसतंय दादा. FIs DIs ते डोकं लावून काम करतात, म्हणून त्यांना खूप छान सुंदर प्रॉफिट मिळतं. आपल्याला तेच डोकं लावायचं. आपल्याला त्यांच्यापासून त्यांचं बोट धरून आपल्याला शिकायचं FIs. आणि बॅकअपसाठी मग हो ना, टेन्शन केलं येतं. अजिबात अवघड नाहीये महिन्याला 50,000 रुपये काढणं. फक्त कॅज्युअली घेऊ नका. एक चांगला डॉक्टर व्हायला 10-10 वर्ष लागतात. एक चांगला ट्रेडर व्हायला 2 महिने, 1 महिना सुद्धा तुमची तयारी नसेल मेहनत करायची. ह्या सगळ्या गोष्टी करून काय बोलावं. सट्टा करू नका मार्केटमध्ये, अजिबात सट्टा नाही. सगळं कॅल्क्युलेटेड आहे. चला आता याला हेजिंग करू आपण. मी तुम्हाला हेजिंग स्ट्रॅटेजी शिकवतोय. एक पुट बाय करतो. कुठल्या स्ट्राईक प्राइसचं बाय करतोय? साधारणतः आता 2,000 किमतीचं साधारण. काही ऍड काय केलंय मी? एक फ्युचर बाय केलं आणि एक पुट बाय केलं. किती मार्जिन लागणार आहे मला हे बघ, 16,000 रुपये फक्त. बहुत बडी बात आहे का 16,000 रुपये? 250 शेअरचा फ्युचर आपल्याला 16,000 रुपये, 91,000चा मार्जिन बेनिफिट मिळाला. ब्रोकरेज बिकरेज काय जे लागेल ते 2% जरी स्टॉक वर गेला, माझा अंदाज खरा ठरला, मला सगळा ब्रेकआउट मिळाला. मी ब्रेकआउट माझं ट्रेड सेटअप तुम्हाला दाखवणार आहे. माझा सेटअप व्यवस्थित चालतो. त्याच्यामध्ये तो स्टॉक वर गेला, 2% वर गेला, 2,000 किंमत आहे, समजा 40 रुपये. 40 गुणिले 250, 10,000 रुपये मला प्रॉफिट होणार आहे. किती रुपयावर? 16,000 रुपयावर 10% म्हणजे किती झाले ते? 60% रिटर्न्स. आणि समजा माझा टाका पलटी झाला, मी तुम्हाला खात्री देतो तुमचा लॉस हा केवळ एक 3-3,500 रुपये असणार. 3,000 रुपये असणार. आणि जर हेजिंग केलं नसतं, 3,000 पण आपण होऊ देणार नाहीये. हेजिंग केलं नसतं काय होईल? 1% जरी खाली गेला, 2% खाली गेला, 1-2% काही विशेष नाही ना रिलायन्स मध्ये. रिलायन्सचं फ्युचर 10,000 रुपये टांगा पलटी होईल. आपल्या 16,000 भांडवलातलं 5-7 हजार 10,000 निघून जाते. भांडवल असंच वाईप आउट होतं लोकांचं.
कॅपिटल प्रोटेक्शन नावाचा प्रकारच नाही आपल्या आपले जे धडपडे वीर आहेत सगळे. कॅपिटल प्रोटेक्शन नाही, मनी मॅनेजमेंट नाही, हेजिंग नाही, काहीच नाही. हेजिंगची ब्युटी कळली तुम्हाला? 16,000 रुपयात माझं फ्युचर. आणि अगदी तुम्ही सेल जरी केला, लक्षात घ्या, फ्युचर सेल केला तरी तेवढंच भांडवल लागणार आहे. फक्त कॉल बाय करायचं. कधी बाय करायचा, कधी एंट्री करायची, कुठली स्ट्राईक प्राइस वापरायची, त्याला कसं ऍडजस्ट करायचं, कुठे प्रॉफिट बुक करायचा, कुठे छोटा लॉस बुक करायचा, हे शिकावं लागतं. ओके, त्यासाठी तुमचा टेक्निकलचा बेस मी त्याचा तुम्हाला माझा ट्रेड सेटअप देणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. 3-4 फायदे मी तुम्हाला हेजिंगचे सांगितले. ब्युटिफुल ब्युटिफुल. हे सगळे फायदे आहेत. लॉट साईज मी तुम्हाला सांगितली. लॉट साईज वेगवेगळी असते. आता निफ्टीची लॉट साईज 75ची आहे, ती आता 50 होईल. बँक निफ्टी 25, फिन निफ्टी 40. हे ठरलेलं आहे सगळं. जादू शिका, व्हिटॅमिन एमची जादू शिका. घर बसल्या आता शक्यतो स्वतःला बाहेर एक्सपोज करू नका. कोरोनाची परिस्थिती फार वाईट आहे. 3री लाट येऊ शकते. इंजेक्शन बाकी सगळं तुटवडा मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण मी पॉझिटिव्ह माणूस आहे. फक्त रेंज पाहिजे. काय पाहिजे? मोबाईलची, लॅपटॉपची, डेस्कटॉपची फक्त रेंज पाहिजे. आणि भांडवल एकदम छोटं. तुम्ही बघितलं 16,000 रुपये फ्युचर बाय करायला. मॅक्सिमम मी तुम्हाला 50-60 हजाराच्या वरती भांडवल नाही लागू देणार. मॅक्सिमम म्हणतोय मी. आर यू गाईज लव्हिंग दिस? एक्सपायरी असते प्रत्येक स्टॉकला आणि इंडेक्सला. एक्सपायरी कधी असते? प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार ही एक्सपायरी आहे. ओके. आणि इंडेक्ससाठी वीकली एक्सपायरी सुद्धा उपलब्ध आहे. दर गुरुवारी एक्सपायरी. आम्ही त्या एक्सपायरीची वाटच बघतो. निफ्टी आणि बँक निफ्टी धो पैसा विद्यार्थी कमावतात आणि खूप छान वाटतं माहिती आहे. कित्येकदा विद्यार्थ्यांचे 2, 5, 10,000, 25,000, 75,000, 1 लाखापर्यंत स्क्रीनशॉट दिवसभर सुरू असतात. कारण 3,000 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाला मी पर्सनली बॅकअप देतो. माझं ऑफिस इथेच आहे. फक्त दुर्दैवाने ऑफिस बंद आहे आणि ऑफलाईन क्लासेस मला घ्यायचेच नाही आहेत. मुद्दा क्लिअर आहे अगदी. माझं स्वतःचंही ट्रेडिंग आहे. सकाळच्या 9:15 नंतर मी बिझी असतो आणि मला साधारणतः एक 10 वर्षाच्या वर झाले फ्युचर ऑप्शन्स मध्ये. आय नो कुठल्या ऑप्शन्स मध्ये काम करायचं, हेजिंग कसं वापरायचं, सगळ्या गोष्टी कशा करायच्या, शिस्तीत पैसे कसे कमवायचे, हा एकच उद्योग आहे. तर ही एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरी या प्रकारे असते. हा नियर मंथ आहे, हा नेक्स्ट मंथ आहे आणि हा फार मंथ आहे. आता कोणती एक्सपायरी सुरू आहे? मे 2021, जून, जुलै. 3 कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध असतात. सगळी जी लिक्विडिटी असते ना ती इथे असते मे नियर मंथ मध्ये. ओके. M2M असतं, मार्क टू मार्केट फ्युचर मध्ये. तुम्हाला M2M ची काळजी करण्याची गरज नाही आता, कारण तुम्ही हेजिंग केलंय. नोबडी इज गोइंग टू आस्क यू. नाही, तिथे तोटे भरून द्यावं लागतं, दररोज भरून द्यावं लागतं. 10,000 लॉस झालं तर 10,000 ते टॉपअप करावं लागतं. ऑप्शन्स, कॉल आणि पुट. कॉल आणि पुटचं काय गणित आहे? जेव्हा आपण स्ट्रॉंग तेजी असते आपण कॉल विकत घेतो. जेव्हा स्ट्रॉंग मंदी करायची असते मार्केटमध्ये तेव्हा पुट विकत घेतो. ओके. आणि जेव्हा आपल्याला माइल्डली मंदी, आता कॉल बाय म्हणजे काय? तेजी. कॉल सेल म्हणजे काय? मंदी. कॉल बाय म्हणजे तेजी, कॉल सेल म्हणजे मंदी. पुट बाय म्हणजे तेजी, पुट सेल म्हणजे तेजी. FIs ने काय केलंय? पुट रायटिंग जास्त आहे का कॉल रायटिंग? त्या ओपन इंटरेस्टच्या डेटावरती सगळं मिळतं. काय प्रॉब्लेम आहे? FIs काय करतात हे चार्टवर दिसतं, ओपन इंटरेस्ट वरती दिसतं. आणि 70, 72, 75% आपला अंदाज खरा ठरतो आणि चिकार पैसे मिळतात फ्युचर ऑप्शन मध्ये. फक्त हेजिंग करून मिळवायचे. हेजिंगचा तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. एकदम छोटा लॉस 1.5 2 पर्यंत तुमचं रिवॉर्ड चालेल ना. मला शांत झोप पाहिजे. मार्केट गॅप अप हो, गॅप डाऊन हो, मी हेजिंग केलं की अगदी कूल असणार आहे. भांडवल कमी लागणार आहे. स्टॉप लॉस माझी सेकंड पोझिशन काम करते. क्या प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला 10 हेजिंगच्या स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, कारण माझं सगळं लक्ष ऑप्शन रायटिंग वरती असतं. म्हणजे कॉल सेलिंग आणि पुट सेलिंगचा सक्सेस रेशो 80-82%, 80-81% आहे. पण जर नेकेड केलं
एकच पोझिशन फक्त कॉल किंवा पुटच बाय सेल केला तर खिसा फाटत नाही, कपडेच फाटतात. म्हणजे जे 80% ट्रेडमध्ये कमावलं ना ते एकाच ट्रेडमध्ये चाललं जातं. त्याच्यामुळे त्याला एकच पर्याय, हेजिंग. छान सुंदर हेजिंग जर केलं, क्या बात. बिअर कॉल स्प्रेड, बुल पुट स्प्रेड. ऑप्शन सेलिंग साठी, ऑप्शन सेलिंग हा जॉब आहे, जॉब, मंथली इन्कम आहे. काय काय सेटअप आहे माझा, मी आता शेवटाकडे चाललोय. कॅन्डलस्टिक प्राइस ऍक्शन, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, RSI, ADX आणि बोलिंजर बँड. RSI ते कन्व्हेन्शनल नाही आपलं 60-40. अँड्र्यू कार्डवेलने जगाला एक सुंदर देणगी दिलेली आहे 60-40 ची, फार सुंदर काम करतात. ADX ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर आहे आणि बोलिंजर बँड टेक्स केअर ऑफ माय व्हॉलॅटिलिटी. व्हॉलॅटिलिटी वाढली तरच ऑप्शन मध्ये पैसे मिळतात. कॉल किंवा पुट मधून पैसे मिळवायचे असतील तुम्हाला मोमेंटम लागतं आणि व्हॉलॅटिलिटी लागते, दोन लागतात. कित्येक लोक कुठला तरी, आणि चूक काय करतात आपले रिटेलवाले, स्वस्तातला कॉल पुट बाय करतात, स्वस्तातला कॉल किंवा पुट घेऊन बसतात, डीप आउट ऑफ द मनी एखादा, कारण तो मिळतो 3-4-5 हजार रुपयाला. मार्केट तिथपर्यंत एक्सपायरीला जातच नाही आणि त्याची झिरो होते, आपल्या पैशाचा कोळसा होतो. तर भावांनो, ह्या चुका करू नका ज्या तुम्ही आजपर्यंत करत आलात, किंवा एकदम तुम्ही फ्रेश असाल ना, माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. तर हा माझा ट्रेड सेटअप आहे. लक्षात येत आहे मी काय काय घेणार आहे? सगळे बेसिक्स घेणार आहे. ओके, फ्युचर काय असतो, ऑप्शन्स काय असतो, त्याची प्राइस कशी तयार होते, मार्क टू मार्केट हा विषयच आता राहिलेला नाही, आपल्याला धोकाच नाही कोणता. ब्रोकर आपल्याला फोन नाही करणार आता की भाऊ तुमचं मार्क टू मार्केट तुमचा लॉसमध्ये चाललाय, फ्युचर ते जमा करा, टॉपअप करा, काय टेन्शन. ओपन इंटरेस्टचे बेसिक्स, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, टाइम व्हॅल्यू ऑप्शनची, व्हॉलॅटिलिटी व्हॅल्यू काय असते, स्ट्राईक प्राइस कोणती सिलेक्ट करायची, ऑप्शन्स कसा ट्रेड करायचा, ओपन इंटरेस्टचं अनालिसिस कसं करायचं. आणि हा माझा सेटअप आहे, लॉंग ऑप्शन्स. आणि प्रत्येक ट्रेड कॉल किंवा पुट आपण जेव्हा लॉंग करू आपण त्याला हेज करणार आहोत. म्हणजे लॉस जर झाला तर एक 5%, 10% मॅक्सिमम प्रीमियमच्या, आणि प्रॉफिट झाला तर 20%, 22% इतका प्रॉफिट. आर यू ऑल रेडी? आय एम व्हेरी मच एक्सायटेड, सुपर एक्सायटेड. लॉंग कधी करायचे, कॉल किंवा पुट कधी विकत घ्यायचं, लॉंग कधी करायचे, कॉल किंवा पुट कधी विकत घ्यायचा, शॉर्ट कधी करायचे, शॉर्ट सेलिंग, ऑप्शन सेलिंग किंवा त्याला समानार्थी शब्द आहे ऑप्शन रायटिंग, ही नोकरी एक. ऑल राईट, ऑप्शन सेलिंग करून धो पैसे मिळतात. पण हेजिंग नाही केलं, नीट आहे का, हेजिंग नाही केलं तर एक ट्रेड तुमच्या विरोधात जर गेला ना, सगळं खिसा फाटून पैसे जातात. तर आपल्याला हेजिंग करायचं. गेलं तर ठीक आहे, आपला छोटासा लॉस तो ऑलरेडी माहित असणार आहे किती लॉस होणार आहे. आपल्या विरोधात जर गेलं तर गॅप अप गॅप डाऊन काही प्रॉब्लेम नाही, टेन्शनच नाही. लक्षात आलं, बँक निफ्टीची एक्सपायरी स्ट्रॅटेजी एक ट्रिमेंडस सक्सेसफुल. RSIचा सेटअप आहे, कॅन्डलस्टिक आहे, व्हॉल्यूम आहे, बोलिंजर बँड आहे, तो सेटअप टेरिफिक वर्क करतो. पण तो कधी करायचा, एक्सपायरीला, बुधवारी किंवा गुरुवारी. लॉंग, शॉर्ट, ट्रँगल आणि स्ट्रॅडल ही इव्हेंट स्ट्रॅटेजीज आहेत, त्या सुद्धा हेजिंग मध्ये आहेत. म्हणजे काय, मला माहित नाही की उद्या इव्हेंट आहे, उद्या काहीतरी इलेक्शन आहे, मोठं इलेक्शन आहे, किंवा US इलेक्शनला आम्ही धो पैसे कमावले विद्यार्थ्यांनी. काय, कॉल आणि पुट सोबत घ्यायचे, कोणत्या प्राइसचे घ्यायचे, कसं घ्यायचे. मार्केट डायरेक्शन क्लिअर नाहीये, पण मार्केटमध्ये वादळ येणार आहे माहिती, मॉनिटरी पॉलिसी असते, बजेट असतं, इव्हेंट स्ट्रॅटेजी म्हणतो आपण त्याला. तर मार्केट कुठल्या तरी डायरेक्शनला जाणार आहे आणि झुमकन जाणार आहे. तर एक हिरो होतो आणि एक झिरो होतो. मार्केट खाली जाऊ किंवा वर जाऊ, आपल्याला फक्त साईडवेज राहील तरच प्रॉब्लेम आहे. तर आपण त्यालाही हेजिंग करणार आहोत, त्याचा लॉस डिफाईन करणार आहोत. प्रोटेक्टिव्ह कॉल, प्रोटेक्टिव्ह पुट, बुल कॉल स्प्रेड, बिअर पुट स्प्रेड, बिअर कॉल स्प्रेड, बुल कॉल स्प्रेड, स्प्रेड स्ट्रॅटेजीज, 100% प्रॉफिट स्ट्रॅटेजी, लॉंग शॉर्ट स्ट्रँगल, लॉंग शॉर्ट स्ट्रॅडल, 8-10 स्ट्रॅटेजीच्या वरती जाणार. आणि सर्वात शेवटी
एक आर्बिट्राज स्ट्रॅटेजी 100% प्रॉफिटवाली, प्लस मी तुम्हाला एक फ्री ऑफ कॉस्ट स्कॅनर देणार आहे. मी कुठलंच सॉफ्टवेअर विकणार नाहीये, कुठलंच तुम्हाला कॉल्स विकायचे नाहीत, कॉल घेण्याची गरज नाही. इनफॅक्ट तुम्हाला काहीच गरजच नाही कोणाची. मी स्वतः प्रोफेशनल ट्रेडर होऊ शकता. तुम्हाला स्कॅनर देणार आहे, म्हणजे आदल्या दिवशी ते सगळं ते कोडिंग करून देईल मी तुम्हाला. कोडिंग करून देईल मी तुम्हाला. फक्त स्कॅनरचं रन बटन दाबायचं. पुढच्या दिवशी कॉल कोणते घ्यायचे, पुट कोणते घ्यायचे, लिस्ट रेडी राहील. फक्त जाऊन चार्टवर व्हेरीफाय करायचं. एक 10 मिनिटात आपली कॉल पुढची यादी तयार राहील पुढच्या दिवसाची. फ्री स्कॅनर. फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगची बॅच मी स्टार्ट करतोय. एक लाईव्ह बॅच चालू करतोय, जिथे ह्या सर्व FI ज्या वापरतात, DI ज्या वापरतात, त्या सर्व स्ट्रॅटेजी मी घेणार आहे. बेसिक्स पासून अगदी ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी या स्ट्रॅटेजी असणार आहेत. आणि शिस्तीत पैसे कमवायचे. पेपर ट्रेड करायचं 15 दिवस. 21 ते 24 मे पर्यंत ही लाईव्ह बॅच असणार आहे. रात्री 7 ते 9 झूमवरती. तुम्ही आता जसं जॉईन केलं तसंच ही बॅच असणार आहे. 25 तारखेला लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं. लाईव्ह मार्केटमध्ये 5वा दिवस मी राखीव ठेवलेला आहे. नॉर्मली ती बॅच सकाळी 9ला होती. ओके, तर 5 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. काय काय वैशिष्ट्य आहे त्या प्रोग्रामची. 5 दिवसाचा हा लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग आहे. लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपण 1 दिवस ट्रेनिंग घेणार आहोत. 30 दिवसापर्यंत व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. हे जे 5ही लाईव्ह सेशन्स आहेत, 5 दिवसापर्यंत तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ. आणि व्हिडिओचा फायदा काय, ऑफलाईन क्लासचं काय असतं, ऑफलाईन क्लास एकदा घेतला की ते सगळं अर्ध डोक्यातून जातं 3 महिन्यानंतर. व्हिडिओचा फायदा हा मिळतो की तुम्हाला ती गोष्ट 100 वेळेस बघता येते आणि तुमच्या कन्व्हिनियन्सने बघता येते. कितीही वेळेस तुमचं एकही वाक्य मिस होत नाही. नोट्स, PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. 60 दिवसाचा माझा व्हॉट्सअपचा सपोर्ट आहे, जो मी एक्सटेंड सुद्धा करतो. सपोर्ट म्हणजे काय की तुम्हाला काही अडचणी असतील, काही क्वेश्चन्स असतील, एखादी गोष्ट कळली नसेल, एखादा चार्ट तुम्हाला टाकायचा आहे, त्यातले स्टार्स सगळे व्हेरीफाय करून घ्यायचे. जगातली अत्यंत पॉवरफुल सिस्टीम मी वापरतो. बरेचसे प्रो ट्रेडर ते वापरतात. स्टार ट्रेडिंग सिस्टीम, जिथे आपण पिक्चर त्या ड्रोन मधनं बघतो. आणि 6वा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे, हे मराठीत आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात पॉवरफुल मराठी वर्कशॉप आहे. काय काय वैशिष्ट्य आहेत आणखी. एक, तुम्हाला अँजल ब्रोकिंगचा अकाउंट सुद्धा याच्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. जे तुम्ही घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा तुमचा विषय आहे. तुम्ही ट्रेडिंग कुठलंही वापरा, ट्रेडिंग अकाउंट कुठलंही वापरा, तो तुमचा टेक आहे. पण जर तुम्ही माझ्यासोबत अकाउंट उघडलं तर तुम्हाला हा सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक हा एक फ्री कोर्स 4000 रुपये किमतीचा मी देणार आहे. तर मी जो नंबर देणार आहे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर तुम्हाला मेसेज करा. काय काय वैशिष्ट्य आहेत या कोर्सची. ट्रेडिंग सायकोलॉजी नावाचा एक कोर्स, बोनस कोर्स याच्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय. 4500 त्याची व्हॅल्यू आहे. 25% अक्कल आहे फक्त आणि 75% ट्रेडिंग सायकोलॉजी आहे. पण ट्रेडिंग सायकोलॉजी सुद्धा मी फार सोपं केलंय तुमच्यासाठी. हेजिंग आहे ना, रात्रंदिवस आपल्याला बघायची पण गरज नाही. कारण एकीकडे प्रॉफिट होतो, एकीकडे लॉस होतो आणि ओव्हरऑल आपला नेट प्रॉफिट लॉस घेऊन आपण बाहेर पडतो. शक्यतो प्रॉफिटमध्येच आपण बाहेर पडतो. काही टेन्शन घेऊ नका. पॉवर पॅटर्न्स नावाचा आणखी एक दुसरा कोर्स, टेक्निकल अनालिसिसचा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट. ज्यांना टेक्निकलच माहित नाही, कॅन्डलस्टिक कशी तयार होते, चार्ट पॅटर्न्स कुठले आहेत, व्हॉल्यूम काय, मुव्हिंग एव्हरेज काय, त्यांच्यासाठी या पॉवर पॅटर्न्स नावाचा कोर्स 4500 किमतीचा, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. 9000 रुपये टोटल व्हॅल्यू झाली. जो 30 दिवसाचा ऍक्सेस मी तुम्हाला सांगितला होता मित्रांनो, तो मी आता 1 वर्षापर्यंत एक्सटेंड करतोय. त्याची कॉस्ट आहे 4000 रुपये. 1 वर्षापर्यंत हे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे राहतात. तुम्ही पाहिजे तितक्या वेळेस त्याचा आनंद घेऊ शकता. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बघता, रिपीट करता, तुम्हाला काहीतरी नव्याने शिकायला मिळतं. ऑनलाईन सपोर्ट जो मी तुम्हाला देणार आहे तो 2 महिन्याचाच आहे. त्याची कॉस्ट 4500 आहे. टोटल व्हॅल्यू झाली 17500. आणि हा कोर्स वर्थ 12000 रुपये. मी 1 झिरो कमी लिहिलाय. या कोर्सचं जे लायकी आहे, याचं जे सिलेबस आहे ते 1.5 लाखाच्या आसपास आहे.
मी 12,000 लिहिलंय डाऊन साईडला. हे 29,500चं आतापर्यंत हा पॅकेज तयार झालंय. हा सगळं बंडल तयार झालंय 29,500चं. मी अत्यंत छोट्या सुटसुटीत आणि अट्रॅक्टिव्ह प्राइसला हा पॅक ठेवलेला आहे. 4,999. गुगल पे किंवा फोन पेने सुद्धा तुम्ही मला पेमेंट करू शकता. 5 × 8 40352. आणखी एक तुम्हाला एक छान एक इन्शुरन्स देतो. इन्शुरन्स मनी बॅक गॅरंटी. समजा पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की हा कोर्स माझ्यासाठी नाहीये किंवा मला कळत नाहीये किंवा मला हा कोर्स नाही करायचा समाव, तुमची 4,999 ही फी मी तुम्हाला परत देईल. फक्त 500 रुपये मी त्याचे प्रोसेसिंग चार्जेस तेवढी डिडक्ट करतो आणि राहिलेली तुम्हाला 4,500 रुपये तुम्हाला टोटली पेबॅक मिळतात. पहिल्या दिवसानंतर सांगायचं मला. ओके. सो तुमची रिस्क फक्त 500 रुपयाची आहे.